पुन्हा एकदा सरपंच सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो समालोचन कक्षातून. चला थोडा सामना स्पीडअप घ्यायचा आहे. 24 चेंडूंचा सामना केला जातो, 4 षटकांचा सामना केला जातो आहे आणि नाणेफेकीच्या इथे मात्र फायनल मेगा फायनल अर्थातच भाटकर कोण प्रीमियर लीग आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवरती जी दोन नावे आहेत अर्थातच माणिक 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला भाऊ 11 हा संघ पाहायला मिळतो आहे आणि या दोन संघांच्या दरम्यान ही मेगा लढत पाहायला मिळते. अंतिम फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये या भाटकरकोट नगरीमध्ये पाहायला मिळतो आहे. चला बॅटर पाठवायच्या त्वरित सामन्याला विलंब होतोय मित्रांनो. प्रणित नागवेकर आपल्या संघ लगेच आपल्याला विनंती करतो की बॅटिंगला बॅट्समन लगेच पाठवायचे. सलामीची जोडी दाखल करा त्वरित. आणि जे कोणी लाईनवर जे उभे आहेत सलामवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. प्रणित नागवेकर आणि अभि नागवेकरची जोडी पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल कांबळेला दाखल केले गेल्या पॉवर प्लेचं पहिला पॉवरफुल षटक टाकण्यासाठी विशाल कांबळेला दाखल केलं गेलं आहे. सर्व मान्यवर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा आज या भाटकरकोट नगरीमध्ये पाहायला मिळतो आहे आणि आजचा शेवटचा दिवस आणि या स्पर्धेचा आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा घेऊन जातो. पंचांचा स्टार्टचा इशारा येतो आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विशाल कांबळे गोलंदाजी ट्रॅक वरती राईट ग्राउंड विकेटचा मारा करतील पाहायला मिळतील. पहिला चेंडू प्रणित नागवेकरसाठी चांगला चेंडू पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आक्रमण 30 सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारला. तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे आणि संधीचं सोनं केलं जात आहे. अभि नागवेकरला पहिल्या चेंडूवरती मात्र बाद केलं जात आहे. धावचीची संधीचं सोनं केलं गेलं आहे आणि मात्र फलंदाज अभि नागवेकर माघारी परततो आहे. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहायला गेलं तर अभि नागवेकरला मात्र माघारी परतावं लागलंय. अचूक टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून जरूर दिला. तटीय सर्कल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारला एक्स्ट्रा कव्हर डीप मधून आणि तिथून मात्र फेकी चांगली ऋतुज नागवेकरची आणि फेकी चांगली आणि त्यानंतर विशाल कांबळेने केली कोणती नाही चुकी आणि बॅटरला मात्र माघारी परतावं लागतंय. फलंदाज मात्र पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती बसला गेलाय. नवीन बॅटर मागच्या मॅचचा हिरो अर्थातच आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओमकार गुरव गोलंदाज स्ट्राईक नॉन स्ट्राईक नेटला पाहायला मिळतो आहे. ओमकार गुरव हा सुद्धा एक मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी ज्याच्या बॅटमधून पाहायला गेली. ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो आहे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला जातो. चेंडू निघून चाललाय प्रणित नागवेकरच्या बॅट मधून. मोठा फटका येतो आहे. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलं जात आहे. पहिला चेंडू खेळत असतावेळी तिथून एक धाव कंप्लीट केली आणि त्यानंतर आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण प्रणित नागवेकरच्या बॅट मधून येणारा मोठा फटका. पहिलाच इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो आहे. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता मेगा स्क्रीनवरती ज्या प्रकारे बॅटच्या रडार मध्ये चेंडू टाकला आणि त्यानंतर आक्रमण केलं गेलं. पुन्हा एकदा मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये जयकीर चेंडू मागे पोहोचता येत आहे परंतु चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रणित नागवेकर ब्रँडेड फटका. चेंडू पुन्हा एकदा 6 धावांसाठी पाहायला मिळतो आहे. मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. प्रणित नागवेकर ऑन फायर झालाय. आता मात्र प्रणित नागवेकरची बॅट बोलते आहे. मोठा आयकॉन खेळाडू आहे. प्रणित नागवेकरची जबाबदारी आहे, संघाचा कर्णधार आहे आणि आयकॉनची भूमिका सुद्धा पार पाडतो आहे. म्हणजे जबाबदारी मोठी आहे आणि जबाबदारी खांद्यावर सुद्धा घेतली गेली आहे. 2 मोठे फटके आले आहे. धावचीची संधी असेल पुन्हा एकदा परंतु इथे डायरेक्ट हिट जर झाली असेल तर विकेटचं पतन होतं परंतु नाही आहे. तिथून एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलकामध्ये एक धावा ऍड होती आहे. धावसंख्या तब्बल पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत विचार केला तर 14 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळत आहे. विशाल कांबळेच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत चेंडू फेकले गेले. 4 चेंडूवरती 14 धावा तिथे खर्च केले गेल्या. प्रणित नागवेकरच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आहे. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. जिथे जागा भेटेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेतला जातो आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा आज सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या आतमध्ये घेऊन जातो. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. अरुंद कार्पेटचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू पर्यंत चेंडू धावता येत आहे. त्यापूर्वी तिथून चांगला चेंडू क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि फेकी ती करेपर्यंत तिथून जबरदस्त मला वाटतं 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या तब्बल 3 ने पुढे सरसावते. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 24 चेंडूचा हा सामना प्रत्येक इनिंग मध्ये 24 चेंडू फेकले जातील परंतु त्या 24 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. माने केले पण या संघाचा पहिल्या षटकावरती 17 धावा इथे आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आहे.
यावेळेस मात्र झेलची शक्यता असेल, धावचीची संधी इथे धावले गेले आहे आणि अंकित मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अंकितच्या माध्यमातून तिथे झेल कंप्लीट केला जातोय. बॅटची हलकीशी कडा आणि मोठा मासा इथे मात्र जाळ्यामध्ये अडकला गेला आणि गोल्ड इथे मात्र प्रणित नागवेकरला पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवला गेला. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे अंकित घोडके मात्र दगडी धोंड्यातल्या क्रिकेटमध्ये मजा पाहायला गेली जाते आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या दगडीमध्ये बांधवरने उडी मारून गेल्या आणि त्यानंतर झेलचं मात्र इथे पाहायला गेलं तर अंकित घोडकेच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला आणि मात्र बॅटर प्रणित नागवेकरच्या माध्यमातून बसणारा संघाला दुसरा धक्का पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थातच चिन्मय नागवेकर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर गोलंदाजाचा जर विचार केला तर संपूर्ण हरचरी टेनिस बॉल क्रिकेटमधील जर विचार केला तर फिरकीचा जादूगर अर्थातच अंकित घोडके मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. सोमेश्वरच्या एका छोट्याशा गावातून प्रवास चालू झाला आणि त्यानंतर आता हा टेनिस क्रिकेटच्या पतलावरती अधिराज्य गाजवतोय असा हा गोलंदाज अंकित घोडके मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकाचा भार तिथे अंकित घोडकेवरती दिला गेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आणि 17 वरती इथे खतरा जरूर भेटला गेलाय माने किले बने संघाला. अर्थातच प्रणित नागवेकरचा विकेट आलाय, विकेटचं पतन झालाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. विशाल कांबळेने चांगलं कमबॅक करून दिलाय. आता मात्र नवीन गोलंदाज अंकित घोडके मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. राईट अंबा पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. सामना थोडा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, कारण संध्याकाळची टाइम आहे. आपल्याला लगेचच आपला सामना संपवायचा आहे याची अशी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू पाहायला मिळतो. औलंदा कार्पेटचा फटका डीपमध्ये एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. ऋतुविज नागवेकर तिथे डीपमध्ये पोहोचले जात आहे. चेंडू अडवतील, फेकी करते, त्याचबरोबर तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट धावफलकावरती धावा पाहायला मिळतात आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. अशाने जर विचार केला तर दोन्ही संघ तेवढेच ताकदीवर संघ पाहायला मिळतात आहे. काय वाटतं? जी हाँ सर, अगर देखने जाएगा तो एक ग्रैंड फिनाले का मुकाबला है और जो जीतेगा वो चमचमाती ट्रॉफी को अपने घर लेकर जाएगा और इसे तीसरे सीजन का विनर का टैग अपने सर पर जरूर लगाएगा. और गेंदबाजी मार्ग पर अगर देखने जाएगा तो फिरकी का जादूगर जिसे कहा जाता है वही है, यानी कि अंकित. गेंदबाजी मार्ग पर अपने ओवर की अगली गेंद लेकर राइट एंड राउंड विकेट से गेंदबाजी को शुरुआत करते हुए नेक्स्ट बॉल. इस बार देखिए हल्के हाथ से खिलाया, कटाया है, फील्डर वहां पर मौजूद है. कमाल का क्षेत्ररक्षण वहां पर देखने मिला है. कवर पर भी फील्डर मौजूद है लेकिन एक रन सर वहां पर लिया है. एक रन की मदद से रन संख्या आगे जा रही है 19 रनों पर. नक्कीच 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तेजस आंबरे पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून चांगलं फेकी जरूर केली गेली. तिथून मात्र एकच धाव मिळते आहे. अंकित घोडके पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील मोर द विकेट पाहायला मिळतात. भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय भन्नाट गोलंदाजी संध्याकाळचं हे सत्र आणि अंकित घोडकेची काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अतिशय भन्नाट चेंडू फेकले जात आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या वेगाने चेंडू फेकला चेंडू मात्र निर्धाव येतोय. यष्टीरक्षकाने चांगली आपली कामगिरी बजावली गेली. संजय बोरकर यष्टीरक्षक पाहायला मिळतात आहे आणि तिथून मात्र फेकी केली जाते आहे. निर्धाव चेंडू सांगतो होते. धावसंख्या 19 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता परंतु इथे मात्र थोडंसं यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अतिरिक्त धावा पाहायला मिळते आहे. धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या तब्बल 2 ने पुढे सरसावते आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. आता जर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू सर नक्कीच 3 धावा मिळतात या चेंडूवरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. यावेळेस मात्र अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावर प्रहार. जयकीर नाही करणार चुकी आणि मात्र फलंदाज मात्र ओमकार गुरवला. तंबूचा रस्ता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रा. पुन्हा एकदा मासा एक जाळ्यामध्ये अडकला गेलाय आणि पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. ओमकार गुरव याला बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहू शकता अखूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला. त्यानंतर झेल तिथे मात्र क्षेत्ररक्षक जयकीर करणार नाही चुकी आणि मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. ओर टू डीजे.
मैदान के बीच में जाते हैं। ग्रैंड फिनाले का मुकाबला खेला जा रहा है, एक तरफ मानिक 11 तो दूसरी तरफ वाव 11 के दरमियान। देखिए ये ग्रैंड फिनाले का मुकाबला है, यहाँ से जो जीतेगा वो इस तीसरे सीजन का टैग अपने नाम पर जरूर लेगा और इस चमचमाती हुई ट्रॉफी को अपने घर लेकर जाएगा। और अंकित की कमाल की गेंदबाजी है दोस्तों। जी हाँ, अपने ओवर में अगर बात की जाए तो अभी तक जो रन खर्च किए वो मुझे लगता है कि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन येतो मात्र भन्नाट पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळते. अंकित घोडगेची गोलंदाजी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आता जर आपण मित्रांनो विचार केला तर भाटकरकोण प्रीमियर लीग अर्थातच म्हणजे BPL या पंचक्रोशीमध्ये सर्वाधिक एक मोठी स्पर्धा ही खेळवली जाते. कुर्तडे प्रीमियर लीग असू दे त्याचप्रमाणे ही भाटकरकोण प्रीमियर लीग सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतात. आणि त्याचप्रमाणे जर विचार केला तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो आहे. 2 धावांसाठी धावफलकामध्ये धावा पाहायला मिळतात आहे, 24 धावा. कारण मित्रांनो खास करून या BPLचं महत्व असं आहे की BPL म्हटलं की या भाटकरकोण प्रीमियर लीग म्हटलं की जुने हरचेरी पंचक्रोशी म्हणजे जेवढे जुने हरचेरी पंचक्रोशी मधील खेळाडू आहे ते कुठेतरी एकत्र येऊन खेळावे हेच या BPLचं वैशिष्ट्य असतं. आणि तेच आज आपण जर पाहायला गेलं तर तिसरं पर्व या BPLचं अर्थातच पहिलं पर्व जिंकलं होतं आप्पा घुरी 11 या संघाने, त्यानंतर दुसरं पर्व गाजवलं माणिक 11 या संघाने. परंतु आता तिसरं संघ आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर माणिक 11 संघ फायनलमध्ये मेगा फायनलमध्ये पाहायला मिळतो आहे. ऋत्विज नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवरती अटकूर टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकावून जरूर दिला जातो आहे. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवतील फेकी करतील यापूर्वी तिथून 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतात आहे आणि 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जातात आहे. आणि संपूर्ण हरचेरी पंचक्रोशी या स्पर्धेची आतुरता असते सर्व प्रेक्षकांना आणि ती स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन टेपली आहे. म्हणजे अर्थातच मेगा फायनलचा सामना खेळला जातो आहे. या स्पीच वरती इथे मात्र खेळपट्टीवरती चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज असतील चिन्मय नागवेकर. टप्प्याचा चेंडू तर भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, थोडासा कटरचा वापर केला होता ऋत्विज नागवेकरने आणि इथं फसवलं गेलं मात्र बॅटरला. धावसंख्या तब्बल 26 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. 26 धावा आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती टाकला जातोय. बॅटची कडा हलकीशी घेतली आहे, पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. स्लिपला क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे मात्र यष्टीरक्षक धावतात स्वतःहून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, डोक्याची घंटा आहे परंतु नाही सेफ पोहोचले जात आहेत का नक्कीच. मात्र पंचाने अपील पेटवले गेले आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र 28 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 वर 3 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. परंतु हरचेरी पंचक्रोशी जर विचार केला तर मित्रांनो या पूर्ण हरचेरी पंचक्रोशीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरचेरी पंचक्रोशीमध्ये खूप सारं क्रिकेट खेळलं जातं आणि क्रिकेट प्रेमी सुद्धा खूप सारे इथं पाहायला मिळतात आहे. परंतु आजच्या घडीला जर विचार केला भाटकरकोण प्रीमियर लीग ही स्पर्धा एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळते आहे. काय झेल पकडण्याची इथे संधी होती परंतु झेल सुटला जातो आहे. परंतु मित्रांनो एकदा हे ट्राय साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, खरोखर एफर्ट्स लाजवाब होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तिथे मात्र झेल निसटला गेला. पण पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये चित्याची सारखी उडी घेतली आणि त्यानंतर मात्र चित्याची चपली आणि झेल थोडासा निसटला गेला. परंतु ग्रामीण क्रिकेट आहे ते दगडी धोंड्यातलं क्रिकेट आहे, थोडंसं सांभाळून खेळावं लागतं प्रत्येक खेळाडूला आणि ह्या क्रिकेट शिवाय आणि आज ह्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटमधून अनेक खेळाडू असे घडतात आहे, मोठमोठ्या पदलावरती जातात आहे. आपण पाहायला गेलं तर यावेळी झेलची शक्यता आहे आणि धावसंख्या मात्र इथे मात्र कडी क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था धक्का पाहायला मिळतो आहे. 29 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे. परंतु ग्रामीण क्रिकेट जर मित्रांनो विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमधून सुद्धा आज छोटे खेळाडू सुद्धा मोठमोठ्या पदलावरती जात आहेत आणि परंतु आज सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळते. सॉरी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. 30 धावा आणि मित्रांनो नक्कीच ग्रामीण क्रिकेटचं मी चर्चा करत होतो. पुन्हा एकदा बॅटर सिद्धेश नागवेकर दाखल झालाय. सिद्धेश नागवेकर एक मोठा खेळाडू आहे सुद्धा. आता मात्र सिद्धेश नागवेकरची बॅट बोलणं गरजेचं असेल. 30 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. ऋत्विज नागवेकर पण एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पण तो चेंडू डोक्यावरून गेला मात्र तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र तब्बल पुढे सरसावते आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे, तिसरं समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा धावफलकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. परंतु ग्रामीण क्रिकेट मित्रांनो ग्रामीण क्रिकेटमधील काय बोलायचं झालं तर मित्रांनो ग्रामीण क्रिकेट आज खूप उंच लेवलला जाऊन पोहोचलं कारण ग्रामीण क्रिकेटमधून काही सुद्धा खेळाडू घडतात आहे. टीम मीटिंग मित्रांनो थोडीशी कमी घ्यायची आहे. प्रणित नागवेकर माणिक 11 संघाला आपल्याला विनंती करतो की थोडी टीम मीटिंग कमी घ्या कारण आपल्याला मेगा फायनल म्हणजे अर्थात अजून एक इनिंग खेळवायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे, 6 वाजून गेले. आपल्याला विनंती करतो की लगेच आपण सामन्याला स्पीडअप घेऊया. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये जर बोलायचं झालं तर ओमकार तारमाने अर्थातच भिवंडी आपल्या ठाणे जिल्ह्यातून एक
एक ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉलचा प्रवास केला चालू त्यानंतर टेनिस यावेळी चूक घडते आहे आणि चुकीला माफी नाही आहे. अंकितच्या माध्यमातून चूक झाली आणि फलंदाज मात्र बाद होतो आहे. 6 धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावते. आता अंकित घोडकेच्या माध्यमातून चूक घडली आणि धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावते आहे. संजय बोरकर वरती हल्ला बोल चढवला गेला आहे. ओमकार तालमाने अर्थातच मित्रांनो आताच नुकताच ग्रामीण क्रिकेट मधून प्रवास चालू झाला आणि आज तो मिस्टर IPL अर्थातच IPL मध्ये त्याचं सिलेक्शन झाला. या ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल खेळत खेळत आज त्यानं आपल्या इथे मात्र सनरायझर हैदराबाद या संघामध्ये पदार्पण केलं आहे. त्याचं सुद्धा पुन्हा एकदा आपण त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. असेच ग्रामीण क्रिकेटमधून काहीतरी या खेळाडू घडत असतात. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र तिथेच थांबले आणि मात्र सिद्धेश नागवेकरला मात्र माघारी परतावं लागत आहे. सिद्धेश नागवेकर बाद झाले. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली. आतापर्यंत जर विचार केला तर 37 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या भागातून सुद्धा काही खेळाडू घडत असतात. नवीन बॅटर दाखल होतोय. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सौरभ दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर सौरभ दाखल झाले. तिसरा चेंडू घेऊन आपल्या षटकात संजय बोरकर पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि संजय बोरकर यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि संजय बोरकर मित्रांनो बद्दल जर बोलायचं झालं तर सध्याच्या घडीला हा सुद्धा खेळाडू चर्चेमध्ये पाहायला मिळत आहे. आपण जर पाहायला गेलं तर मनोरंजन चिंचकरी या संघाचं प्रतिनिधित्व सातत्याने करत असतो. परंतु आज इथे मात्र लीग फॉर्मॅटमध्ये जर विचार केला तर माणिक इलेव्हन संघाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आणि पाहायला गेलं तर विकास संघ कोरतडे आयोजित या चषकामध्ये त्याने बेस्ट गोलंदाजीचा पुरस्कार जिंकला होता. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर किरबाग या नगरीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. असा हा गोलंदाज पाहायला गेलं तर संजय बोरकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आणि आता सध्याच्या घडीला सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. 39 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे. 5 गडी आतापर्यंत गमावले गेले आहे. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा सार्थकला मात्र थोडासा बीट केला जातोय. स्वस्तिकला मात्र थोडासा बीट केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. जयकीर आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. डोक्याची घंटा आहे जरूर आणि बॅटर मात्र माघारी परत. सौरभला मात्र पुन्हा एकदा धावचीची संधी आणि संधीचं सोनं केलं जात आहे. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मात्र 39 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 40 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे आणि धक्का क्रमांक 6 पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केला आणि दुसरी धाव यशस्वी ठरली आहे. नवीन बॅटर पियुष दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण ज्या रीतीने चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला होता आणि त्यानंतर मात्र फेकी चांगली आली. जय कीर तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते आणि फेकी चांगली. त्यानंतर मात्र चांगला चेंडू गॅदर केला संजय बोरकरने. पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल का परंतु नाही आणि मात्र चेंडू येतोय निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे समाप्त. पंच षटक समाप्त होत आहे. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या मात्र 40 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माणिक इलेव्हन संघ 41 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल भाऊ इलेव्हन या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. माणिक इलेव्हन संघ आपल्याला विनंती करतो की 41 धावांचा पाठलाग करायचा असेल. आपण पाहू शकता आपण मेगा स्क्रीनवरती आमचे सर्व मान्यवर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून पुन्हा एकदा या चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. भाटकर कोण प्रीमियर लीग मध्ये सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेनिमित्त सर्व मान्यवर सुद्धा या अंतिम सामन्याचा आनंद घेतावेळी पाहायला मिळतात आहे मेगा स्क्रीनवरती. आमचे कॅमेरामॅन सोपवन बारगेल यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग पण थोडं दाखवायचं. सोपवन सर आपल्याला विनंती असेल थोडं आपला प्रेक्षक वर्ग पण आपल्याला दाखवायचा आहे कारण सर खूप सारा प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेनिमित्त इथे उपस्थित झाला आहे.
माने केलं पण या संघाने. एकेचाळीस धावांचं लक्ष चव्हाण पार पाडण्यासाठी सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. विशाल कांबळे आणि संजय बोरकर यांची जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच युवा गोलंदाज फिरकीचा जादूगार आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्याच्या हातामध्ये वेगळी स्कीम या पाहायला मिळते. अर्थात चिन्मय नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. 24 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष. पंचांचा स्टार्टचा इशारा येतो आहे. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मेगा फायनल डे आणि फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अंतिम लढत या चषकाची पाहायला मिळते आहे. अर्थातच भाटकर प्रीमियर लीग 2025 पर्व या स्पर्धेचं तिसरं पाहायला मिळत आहे. संजय बोरकर स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू पाहायला मिळतो आहे. थोडंसं फिंगर रोलिंग पाहायला मिळते आहे. फसवलं जात आहे, चकवलं जात आहे गोलंदाजी मध्ये. आणि काय गोलंदाज पाहायला मिळते. चिन्मय नागवेकर सातत्याने पॉवर प्लेचं षटक टाकत असतो आणि त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. शाडीप सर. चिन्मय गेंदबाजी मार पर नेक्स्ट बॉल। इस बार देखिए लंबा स्ट्रोक जोड़ना चाहते थे, कवर के ऊपर से गेंद को उछाला है, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है, जब तक सिंगल लिया है सर, और इस सिंगल की मदद से रन संख्या जहां पहुंची है, 1 रन की मदद से टीम का खाता जरूर खुल चुका है। अब उससे देखने जाएगा तो 41 रन में से 1 रन माइनस हो चुका है, यानी अब जीत के लिए 40 रनों की जरूरत है। एक ग्रैंड फिनाले का मुकाबला मैदान के चालू है और हर एक खिलाड़ी अपना 100% देने की कोशिश कर रहा है। जैसे कि मैं कहता हूं कि रोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के पुजारी, हमें ये कब चाहिए। इस बार देखिए सुपला शॉट, जी हाँ 2 रनों के लिए गेंद को भेजा है और इस 2 रनों की मदद से रन संख्या 3 रनों पर जा पहुंची है। अब देखने जाएंगे तो इस ट्रैक पर विशाल कांबले है, एक हार्ड बल्लेबाज है इस पंचकुरी में का, और अगर देखने जाएंगे तो चालकेवाड़ी से बिलोंग करता है, शिवनेरी टीम से खेलते हुए नजर आता है। पुन्हा एकदा चिन्मय नागवेकर पुढचं चिन्ह घेऊन आपल्या षटकातील पाहायला मिळत आहे. राईट मोर द विकेट नेक्स्ट बॉल पाहायला मिळतील विशाल कांबळेसाठी. हा चेंडू मात्र चांगला चेंडू, चांगला फटका, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक कंप्लीट करतोय झेल. विशाल कांबळेची येते विकेट आणि मात्र विशाल कांबळेला तंबूचा रास्ता दाखवला जातो आहे. आता मात्र चांगलं कमबॅक केला जात आहे. फटक्यांची आतषबाजी सुद्धा पाहायला मिळते आहे आणि अंतिम सामना पाहायला गेले तर माणिक इलेव्हन संघ ज्याने पहिल्या दुसऱ्या पर्वावरती नाव कोरलं होतं आणि तोच संघ असं मेगा फायनल मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि समोर एक संघ युवा नवीन संघ जो दाखल झाला होता, पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग झाला होता, तो संघ अर्थातच भाऊ 11 हा संघ पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋत्विज नागवेकर पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला गेले तर चिन्मय नागवेकरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो आहे. थोडा सामन्याला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे. थोडासा अंधार पडत चाललाय, कोणत्याही खेळाडूला दुखापत होईल हीच आपली अपेक्षा असेल. पुन्हा एकदा चिन्मय नागवेकर पुढचा चेंडू राईट मोर द विकेट, स्ट्रायकिंग हेडला पाहायला मिळतो आहे. ऋत्विज नागवेकर पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. स्ट्राइक पर प्रणीत, राइट लेफ्ट हैंड बल्लेबाज तैयार। इस बार जड़ में गेंद डाली थी, ब्लॉक होल में गेंद डाली थी, कमाल की लाइनों लेंथ में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। डॉट बॉल आ रहा है, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इस बीच बीट हुए और टीम के रन संख्या की अगर बात की जाए तो टीम का रुका हुआ स्कोर है वो 3 रनों पर। गेंदबाजी मार पर चिन्मय है जो हतीज बाबर शेख से बिलोंग करता है और ये खिलाड़ी जब 15 साल का था तब से क्रिकेट के क्षेत्र में आया है। इस बार देखिए हल्के हाथ से खेला है, कवर पर फील्डर मौजूद, रन आउट का खतरा, लेकिन यहाँ पर देखिए गलती की है और यहाँ पर नॉट आउट का इशारा हमारे तक पहुंचा है। सिंगल लिया है और सिंगल की मदद से रन संख्या 4 रनों पर जा पहुंची है। धावसंख्या मात्र 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या मात्र 4 धावा धावपालकावरती पाहायला मिळतील. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील 4 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोटीतील पहिल्या षटक व संघाच्या वतीने दुसऱ्या षटकाचा भार इथे मात्र सोपवला जातोय. अर्थातच सिद्धेश नागवेकर वरती सोपवला जातोय. 4 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहे. 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. आतापर्यंत जर 37 धावांची अजूनही आवश्यकता असेल, 18 चेंडूचा इथून खेळ बाकी असेल, 18 चेंडूवरती जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान पाहायला मिळत आहे. आणि संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जरुरी ते कष्ट आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कष्ट जर तुमच्या मित्रांनो प्रामाणिकपणे असेल ना, तुमचे प्रयत्न जर तुमच्या तर यशाला सुद्धा पर्याय नसतो, तर तुमचे कष्ट प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आणि ते कष्ट आज तुम्हाला इथे दोन्ही संघाच्या माध्यमातून करता वेळी पाहायला मिळत आहे खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा सिद्धेश नागवेकर इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, देखिए हल्के हाथ से खेला है, सिंगल मिला है वहां पर
और दूसरे की मांग करके के देखना होगा। सिंगल मिला है, सिंगल की मदद से रन संख्या 5 रनों पर जा चुकी है। और इस प्रतियोगिता का यानी कि बीपीएल भाटकोट प्रीमियर लीग का ये ग्रैंड फिनाले दिन है और ग्रैंड फिनाले दिन का ये ग्रैंड फिनाले मुकाबला मैदान का रंग ला रहा है। एक तरफ मानिक 11 तो दूसरी तरफ भाव 11। और मैं अक्सर कहता हूं कि जो इंसान पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। और यहाँ से इतिहास कौन रंजेगा ये देखना होगा, ये आने वाला समय बताएगा। और उस 41 रनों का पीछा करते हैं दोनों ही बल्लेबाज। इस बार देखिए हल्के हाथ से खेला है, कवर पर फील्डर मौजूद है, यहाँ पर मिसफील्ड देखने मिली है, चुकीला माफी नहीं, जहां 1 रन जाना था वहां 2 रन जा चुके। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या धाबा या तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आहे, काय घडत आहे मैदानाच्या आतमध्ये, गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, थोडीशी फेकी सुद्धा खराब आहे आणि तिथून 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। धावसंख्या मात्र आता 3 ने पुढे सरसावती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 धाबा कबड्डी पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त। सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहत आहे कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपल्या तिसऱ्या पर्वावरती नाव कोरवेल। पुन्हा एकदा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि राजे महाराजांशिवाय नाही या महाराष्ट्राच्या मातीला सुगंध नाही महाराष्ट्राच्या मातीला। आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त। यावेळी चांगला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय, टीम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। धावसंख्या तब्बल 2 ने पुढे सरसावती आता, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा कबड्डी पाहायला मिळत आहे। जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये आहे, दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे, दोन्ही संघ बलाढ्य तेवढेच ताकदीवर संघ पाहायला मिळत आहे। मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीच्या आतमध्ये 41 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल संघ जो म्हणजे भाऊ 11 या संघाला, भाऊ 11 हा संघ तेवढाच ताकदीवर संघ पाहायला मिळत आहे। आता सध्याच्या परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती जर सिद्धेश नागवेकरच्या माध्यमातून 3 चेंडू येणं बाकी असेल, 3 चेंडूवरती एखादा मोठा प्रहार येईल का, पुढचा चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेला आहे, फेकी करतील त्यापूर्वी तिथून 1 धाव कंप्लीट केली जाते आहे। धावसंख्या 11 धावा कबड्डी पाहायला मिळत आहे। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा आणि 2 चेंडू अजून शेष असतील या षटकामध्ये पाहायला मिळत आहे। सिद्धेश नागवेकर कशा प्रकारे चेंडू फेकले जातील, कारण एक स्ट्राईक हिंडला तर पाहायला गेलं तर संजय बोरकर स्ट्राईक हिंडला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 11 धावा कबड्डी पाहायला मिळतील, म्हणजे येणाऱ्या अजून चेंडूचा जर विचार केला तर तब्बल 2 चेंडू फेकले जातील, कशा प्रकारे हाताळले जातील पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आहे। आता मात्र 5 चेंडू फेकले गेले आहे, आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आहे, 5 चेंडूवरती मला वाटतं जवळ 7 धावा खर्च केले गेले आहे, 7 धावा खर्च केले गेले आहे सिद्धेश नागवेकरच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू येणं बाकी असेल, गोलंदाज राईट मोर द विकेट। पुढचा चेंडू घेऊन सिद्धेश नागवेकर, मोठा फटका, तरी त्या झेलची कॉटन बॉलची संधी होती परंतु संधीचं सोनं केलं जात नाहीये, तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते। धावफलकावरती धावा 12 धावा, षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होतं समाप्त, दुसरं धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे। अब आने वाली गेंदे है 12 और 12 गेंदों में जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। जी हाँ, ये रोमांचक मुकाबला इस बीपीएल के इस ग्राउंड पे। और जी हाँ, प्रतीक सर ने मट्टी की बात की थी, उस मट्टी के आज दिल से सलाम करते हैं। जिस मट्टी ने आपको पहचान दी है, जिस मट्टी ने आपको इस क्रिकेट के खेल में लाया है, जिस मट्टी ने आज आपको यहाँ तक पहुँचाया है, आज उसी मट्टी को दिल से सलाम। और उसी सरजमी पे ये मुकाबले खेले जा रहे हैं, ये बीपीएल का थरार, ये ग्रैंड फिनाले का थरार, ये रोमांचक मुकाबला हमें देखने मिल रहा है। आने वाली गेंदे है 12 और 12 गेंदे 29 रनों की जरूरत। ओमकार गुरु फर्स्ट बॉल राइट एंड ओवर द विकेट। संजय इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, जेल की मुकम्मल किया है संजय, बैक टू द पवेलियन। नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळत आहे, आता मात्र बाद होतोय, अर्थात संजय बोरकर बाद होतात आहे। झेल इथे मात्र जे निसटला गेला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हा चेंडू चांगला गॅदर केला गेला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, संपूर्ण आर्चरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पदलावरती जो हंगामा गाजवतोय, अर्थातच या बीपीएलचा सुद्धा हंगामाचा खेळाडू गाजवतोय, अर्थातच अंकित घोडके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, एक मोठा खेळाडू। आता मात्र संघाला गरज असेल, येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल 11 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळत आहे। मेगा फायनलचा हा सामना
सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. अर्थातच BPL 2025 पर्व तिसरं या स्पर्धेचं आणि दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात आहे. ओमकार गुराव पुढचा चेंडू घेऊन थोडासा खालीवरती चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय. आता येणारे 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 चेंडूवरती जिंकण्यासाठी धावा करायच्यात. मात्र 29 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू घेऊन रोहित मुहूर्त विकेट. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू मोठा फटका खेळला जरूर झेलची शक्यता असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल पकडला जातोय. अंकित घोडगेची येते आहे विकेट. विकेटचं पतन. परंतु मित्रांनो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अंकित घोडगे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयगीर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र माणिक 11 संघाचा सुद्धा जल्लोष वाजायला लागलाय आणि इथे मात्र फटाक्यांची सुद्धा आतषबाजी पाहायला मिळते आहे. कारण माणिक 11 हा संघ जर इथून विजय झाला तर दुसरं ह्या पर्वामध्ये आपलं नाव कोरवेल आणि बॅक टू बॅक दुसरं सीझन सुद्धा हा माणिक 11 संघ आपलं नाव कोरवेल. परंतु तेवढाच ताकदीवर संघ येणारे 9 चेंडू सांगून जातील की कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरवतो या चषकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयगीर दाखल झाले आहे. गेंदबाजी मार पर ओमकार गुरव. नेक्स्ट बॉल लेकर स्ट्राइक पर जयगीर दाखिल हुआ. राइट हैंड बल्लेबाज है. देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करके इस बार बिरका के दिया है. देखना होगा कवर पर फील्डर मौजूद है. क्षेत्ररक्षण वहां पर मौजूद. जब तक सिंगल लिया दूसरे की मांग की थी लेकिन यहाँ पर 1 रन से समाधान मानना पड़ेगा. 1 रन की मदद से रन संख्या भी जा पहुंची है 13 रनों के ऊपर. लेकिन अब उस 29 रनों में से 28 रन चाहिए. आने वाली गेंद है 8 और 8 गेंद में रनों की जरूरत है 28. अब ये आने वाले 8 गेंदे बताएंगे सर कि कौन जीतेगा और कौन हारेगा. वो खेल ही क्या है जिसमें जीत फिक्स हो. केवल उसी खेल में मजा आता है जिसमें हारने का रिस्क हो. स्ट्राइक पर अगर देखने जाएंगे तो स्ट्राइक पर ऋत्विज तैयार लेफ्ट हैंड बल्लेबाज है और कमाल की बल्लेबाजी जिसके माध्यम से देखने मिलती है वही ऋत्विज. गेंदबाजी मार पर ओमकार गुरव एक अनुभवी खिलाड़ी है. इसे पता है किस लाइन लेंथ में गेंदबाजी करनी है. नेक्स्ट बॉल. इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे लेग साइड की दिशा में. क्षेत्ररक्षण मौजूद और बिना कोई गलती के किया है जेल और खत्म किया है खेल. जेल इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. ऋत्विज नागचला सामना स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. बॅटर त्वरित यायचा आहे. नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. तेजस सांबरे पाहायला मिळत आहे. आता येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल पाहायला गेलं तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल. एक मोठं आव्हान पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 28 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये माणिक 11 संघ इतिहासाच्या दिशेने पाहायला मिळतो आहे. परंतु आज इथून कोणता संघ इतिहास घडवून जाईल पाहायला मिळतो आहे. येणारे 7 चेंडू सांगून जातील. हावेली चांगला चेंडू चांगला फटका जरूर पाहायला मिळते. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे जयकीर्ती तर मात्र भन्नाट वेगाने चिताची चपलाई पाहायला मिळते आहे. गुड रनिंग पाहायला मिळते आहे. जयकीरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केले जातात. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. मात्र 26 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. 6 चेंडू यहाँ आने वाली 6 गेंदें बताएगी कि कौन जीतेगा यहाँ से और कौन हारेगा. वो तीसरे सीजन का कौन मान कर ठहराएगा. यह आने वाली 6 गेंदें बताएगी. और पिछले सीजन की अगर बात की जाए तो मानिक 11 पिछले सीजन के विनर ठहराए गए और इस साल के विनर कौन ठहराए जाएंगे यह आने वाली सिर्फ 6 गेंदें बताएगी. फर्स्ट बॉल. इस बार लंबा स्ट्रोक जड़ा है. गेंद हवा में है. देखना होगा जेल मुकम्मल होता है क्या. लेकिन यहाँ पर जेल ना मुकम्मल हुआ है. जब तक देखने जाएंगे तो 2 रन आसानी के साथ कंप्लीट किए. 2 रन की मदद से रन संख्या जा पहुंची है 17 रनों के ऊपर. यानी अब जीतने के लिए 24 रनों की जरूरत है. 5 गेंदे और 24 रनों की जरूरत. जो tenniscricket.in पर हमारे साथ दर्शक जुड़े गए और जो दर्शक इस मैदान में लाइव इस प्रतियोगिता को देख रहे हैं उन सभी का तहे दिल से मैं कॉमेडी निवदात स्वागत करता हूं. इस बार बिट हुए बैट और बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है. डॉट बॉल आ रहा है. कमाल की गेंदबाजी है. जी हाँ नक्की चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. आता येणारे 3 चेंडूचा इथं 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूवरती जिंकण्यासाठी 24 धावांचे समीकरण पाहायला मिळत आहे. इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि मात्र निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते आहे. आता मात्र विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय माणिक 11 संघ आणि तिसरा पर्व भाटकर कोण प्रीमियर लीग 2025 या पर्व तिसऱ्या पर्वामध्ये
नक्कीच विजयाच्या दिशेने पाहायला मिळतंय माणिक 11 संघ. पहिला पर्व आप्पा घुरी 11 संघ, त्यानंतर दुसरं पर्व माणिक 11 संघाने जिंकलं आणि आता तिसरं पर्वामध्ये सुद्धा माणिक 11 संघ विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. आणि मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टीम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फेकी केली जाते आहे. आता मात्र इथून 2 चेंडू असेल. जबरदस्त लढत पाहायला गेली आजच्या दिवसामध्ये आणि या भाटकरकोट नगरीमध्ये. लगेचच आपण पुढच्या चेंडूकडे जाऊया मित्रांनो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रणित नागवेकर पुढचा चेंडू घेऊन हलक्या त्याने खेळला गेला. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल मात्र 1 ने पुढे सरसावती आहे. धावसंख्या 19 धावा फलकामध्ये पाहायला मिळतात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला गेली तर माणिक 11 संघाचा कडून पाहायला गेली. आणि आता शेवटचा चेंडू आणि अर्थातच भाटकरकोट प्रीमियर लीग पर्व तिसरं या स्पर्धेचं अर्थातच जिंकलं जात आहे. माणिक 11 संघ या स्पर्धेमध्ये विजयी ठरतोय आणि पर्व तिसरं जिंकलं गेलं आहे. बॅक टू बॅक दुसरं पर्व अर्थातच माणिक 11 या संघाने या चषकावरती कोरलं गेलाय. नाव ओरडू डीजे.